अरे दादा, तो शाळेतल्या मित्राचा फोन आलाय. हॅलो. अरे दादा, चार्जिंगला लावून गेलाय मोबाईल. तो आलं की मी करायला लावतो. अरे दादा, तुझ्या शाळेतल्या मित्राचा फोन होता. का घेतला नाही तू? अरे मला नाही बोलूशी वाटत आता त्यांच्याशी. शाळेतल्या मित्रांचा मला रागच येतो आता. अरे असं का? तू तर मैत्रीची मिसाल आहेस. शाळेमध्ये तुझ्यामुळेच तर गेट टुगेदर झालं होतं. सगळ्यांना एकत्र आणणारा व्हॉट्सअप ग्रुप बनवणारा तर तूच आहेस. हो तेच की. गेल्या 20 वर्षांमध्ये गेट टुगेदर एकच केलं, ते माझ्या प्रयत्नामुळे झालं. मग काय झालं? हा तुला एक गंमत दाखवतो, चल. तुला बघायचंय ना? 2 मिनिटं थांब. हे बघ, हा आमचा शाळेचा ग्रुप आहे. आता बघ, मी मेसेज केलाय, हॅपी बर्थडे. ओके, सेंड केलाय बघ. आता 1 तासानंतर फक्त गंमत बघ. हा, दादा, एक तास झालं की रे. झाला. हम्म. ये तुला गंमत दाखवतो. हे बघ, शाळेतला ग्रुप. आमच्या ग्रुपमध्ये 88 मेंबर आहेत. मी फक्त मेसेज टाकला हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे काय आहे काही विचारलं नाही. 35 ते 40 जणांनी मेसेज केला, हॅपी बर्थडे रिप्लाय विश केलाय. हम्म. म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मेसेज करायचा एकाने केला की त्याच्या मागे सगळ्यांनी मेसेज करायचा. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून ग्रुप चालू आहे. त्यामुळे मला राग येतो या गोष्टीचा. दादा, आता मला कळलं की तू एवढा राग राग का करतोयस. तुझं पण बरोबरच आहे. मित्रांनी फक्त सोशल मीडिया पुरतं मर्यादित न राहता किमान 6 महिन्यातून एकदा तरी गेट टुगेदर केलंच पाहिजे. तरच ती तुमची मैत्री टिकून राहील. तुला कळलं रे, पण माझ्या मित्रांना ही तळमळ कधी कळणार माझी.